करून टाकू आता स्टार्ट. हो, करून टाक. येस. 25 जण आले. गुड. हो. येस, कूल. सो हॅलो एव्हरीवन. आपण हा सेशन असा फुल इंग्लिश वगैरे मध्ये नाही ठेवणार आहे. कोणाला मराठी कळत नसेल तर सांगा आधीच. मोहम्मद वगैरेला कळते का रे सुदर्शन? हो, त्याला एकदम कळते. आपला माझ्याच बॅचचा आहे तो ठीक आहे. परफेक्ट. DSC. ठीक आहे, परफेक्ट. तर बेसिकली ओपन सोर्स ही गोष्ट अशी आहे ना, की तुम्ही जे काही सॉफ्टवेअर्स वगैरे असतात, आपण म्हणजे चाइल्डहुड पासून VLC मीडिया प्लेअर वापरतो आपल्या पीसीवर किंवा कम्प्युटरवर. तर हे सगळे जे काही सॉफ्टवेअर्स आहे ना, ते ओपन सोर्सनी बनलेले आहेत. म्हणजे ह्यांचा जो कोड आहे, VLC मीडियाचा जो ऍक्च्युअल कोड आहे, तर तो तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट्सवर मिळून जाईल आणि तुम्हाला ती स्क्रॅच पासून बनवायला नाही लागणार. जर समजा तुम्ही विचार केलं एक दिवस की चला यार, प्रोजेक्ट म्हणून आपण एक सॅम्पल घेऊ आणि VLC मीडिया प्लेअर स्क्रॅच पासून बनवायला स्टार्ट करू, तर मग तुम्हाला खूप वेळ लागेल आणि तुम्हाला समजायला लागेल प्रत्येक ऍस्पेक्ट तो कसा बनवला होता. तर ते सगळं नको व्हायला म्हणून ही ओपन सोर्स कन्सेप्ट आली. तर जो काही कोड असतो ह्यांचा, जे काही ओपन सोर्स वाले सॉफ्टवेअर्स किंवा कम्युनिटीज किंवा जे काही फाउंडेशन्स असतात, तर ते असं करतात की त्यांचा कोड पब्लिकली ओपन ठेवून देता. यू कॅन मॉडिफाय दॅट, यू कॅन चेंज दॅट, आणि तुम्ही त्याच्यावर अजून बिल्ड करू शकतात वर, की VLC मीडिया प्लेअर बनवला मी, तर याच्यात अजून काय ऍड करू शकतो त्याचा कोड, तर तुम्ही ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युटर होऊन जातात त्याचे. ठीक आहे. सो आता VLC मीडिया प्लेअर एक सॉफ्टवेअर झाला फक्त. तर असे खूप जास्त एक्झाम्पल्स आहे. जसा फायरफॉक्स झाला, फायरफॉक्स फुल ओपन सोर्स आहे. अँड्रॉइड झाला, अँड्रॉइडचा कोड तुम्हाला ओपनली मिळून जाईल. लिनक्स, आता लिनक्स बेस्ड वर अख्खी एक कम्युनिटी आहे, लिनक्स फाउंडेशन म्हणून, लिनक्स कर्नल फाउंडेशन म्हणून. तर हे मोठे मोठे कम्युनिटीज म्हणजे जे काही वर्ल्डचे टॉप कोडर्स आहेत, वर्ल्डचे टॉप कॉन्ट्रीब्युटर्स, ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युटर्स, त्या कम्युनिटीशी जुडलेले असतात आणि मग ते इयर्स टू इयर्स विदाउट एनी मॉनिटरी बेनिफिट्स ह्यांना कॉन्ट्रीब्युट करत असतात. ठीक आहे. सो अजून एक गोष्ट म्हणजे क्युबरनेटिस, जर वर्ड ऐकलं असेल कुठे तुम्ही आतापर्यंत, तर क्युबरनेटिस खूप एक जास्त फेमस आणि वाईडली युज्ड वर्ड आहे ओपन सोर्स ह्याच्यामध्ये. टॉर ब्राउझर जर ऐकलं असेल तुम्हाला, इनकॉग्निटो मोड मध्ये तर तुम्ही वापरतातच, बट युजली हॅकर्ससाठी किंवा एथिकल हॅकर्स किंवा सायबर सिक्युरिटी पर्पजसाठी किंवा बाकी ज्या लोकांना माहिती आहे, सो दॅट वर्ल्ड इज फुल ऑफ टॉर थिंग्स. टॉर लिंक्स वगैरे, ओनियन ब्राउझर वगैरे ऐकलं असेल, तर टॉर ब्राउझर हा अख्खा ओपन सोर्स आहे. पायथन लँग्वेज, बरेच अजून लँग्वेजेस आहेत ते ओपन सोर्स आहे. तुम्ही उबंटू वापरत असाल तर त्याच्यात लिबर ऑफिस म्हणून आहे, म्हणजे जसं आपला मायक्रोसॉफ्ट ऑफिस असतो तसा लिबर ऑफिस आहे. आणि ते ते सुद्धा तुम्हाला ओपन सोर्स कोड मिळून जाईल. आता ह्याचे थोडे प्रोग्राम सांगतो की कशात कशात आपण फ्रीली कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, अँड दॅट कॅन बी आवर फर्स्ट स्टेप. की आपल्याला खूप साऱ्या प्रोजेक्ट्सला कॉन्ट्रीब्युट करता येतं, बट करायचं कसं हा मेन प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला माहिती झालं वगैरे काय, पण ऍक्च्युली त्या कोडमध्ये कॉन्ट्रीब्युट कसं करायचं आणि आपल्याला कळेल कसं काय. सो त्यासाठी सुरुवात होण्यासाठी हा हॅकटोबर फेस्ट इव्हेंट असतो की तुम्ही ओपन सोर्समध्ये कॉन्ट्रीब्युट करायला सुरुवात केली पाहिजे. सो आता जर समजा तुमच्या कोणाकडे गिटहब अकाउंट नसेल तर github.com वर जायचं, सिम्पल. सो ऍक्च्युली इथे माझं एक आहे आता अकाउंट, सो मी साइन अप करतो. तर साइन अप वर जायचं आणि मग इथे ते ईमेल मागता, तुमचा ईमेल टाकायचा जो पण असेल तो, एक पासवर्ड टाकायचा काहीतरी जो असेल तो तुम्हाला, आणि तुमचा एक युजर नेम टाकायचं जे पण असेल ते तुम्हाला आवडेल ते, आणि बस मग कंटिन्यू करायचं. जसं इन्स्टावर ओपन करता तसंच ओपन करायचं, काहीच विशेष त्यामध्ये नाहीये. तुम्ही फर्स्ट इयरला जरी असाल तरी हे करू शकता. सो मी असं समजतो की तुम्हाला हे समजलं असेल. अजून कोणाला तर असं गिटहबवर अकाउंट ओपन करायचं, आणि गिटहबवर का करायचं ओपन ते आता तुम्हाला कळेल. त्यासाठीच आपण आज मीट घेतली आहे. सो हा, बेसिकली इथे आपण काय करू शकतो, तुम्ही एक वेबसाईट बनवली तुमची, तर इथे रिपॉझिटरीज असतात. रिपॉझिटरीज म्हणजे फोल्डर्स असतात एक प्रकारे, जिथे आपण आपले कोड सेव्ह केलेला असतो. सो
जस्ट अ मिनिट. जस्ट अ मिनिट. सो इथे आपल्याकडे एक कोड असतो. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे एखादा कोड, एखादी वेबसाईट index.html वगैरे त्यामध्ये असतं आणि जी पण टेक्नॉलॉजी असेल त्याचे वेगवेगळे फोल्डर्स असतात. बट मी या लॅपटॉपवर केलं आणि समजा काही वर्षांनी हा लॅपटॉप गेला तर त्याच्यासोबत कोड पण निघून जाईल. म्हणजे बंद पडला, ओएसच उडाली, काही प्रॉब्लेम आला, डिलीट झाला. सो आपण आपला बॅकअप कुठेतरी ठेवला पाहिजे, प्रूफ राहिलं पाहिजे कामाचं की आपण ते केलेलं आहे. कारण ओव्हरऑल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला माहिती एक्सपिरियन्स असेल तेवढं आपण बिल्ड होत जातो. सो तुमचे आतापर्यंत तुम्ही जेवढे पण केलेले असेल ना, एक ऍडवाइस आम्ही तुम्हाला देऊ एक आत्ताच्या सेशन मध्ये, असं की जेवढं जो पण कोड कराल, ज्या दिवशी कोड कराल, काही असो तुम्ही तो टाकला पाहिजे गिटहबवर. तुम्ही कोणते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे करा और एखादा प्रोजेक्ट करा और मिनी प्रोजेक्ट करा, तो तुमच्या गिटहबवर असला पाहिजे. त्यामुळे हे दिसतं इथे ग्राफमध्ये की तुम्ही त्या दिवशी कोड केलेला आहे. आणि मग जेव्हा रिक्रुटर्स पण कधी कधी बघतात तुमची गिटहब प्रोफाईल तर मग त्यांना कळून येतं की नाही त्याला ऑलरेडी माहिती आहे गोष्टी. आणि कंपनीजमध्ये पण गिटहब सारखंच गोष्टी वापरल्या जातात की त्यामुळे ऍक्च्युअल प्रोजेक्ट कोलॅबरेट करतात लोक खूप सारे. सो आता हे जे गिटहब अकाउंट आहे हे माझं आहे, जे जी सुदर्शन नावाने आहे ते माझं आहे. आणि हे ओपन सोर्स सिम्प्लिफाईड हे मीच एक डुप्लिकेट तयार केलेलं आहे. सो यस हिमांशु, तुझा मैसेज, हिमांशु तेरा मैसेज आया है. एक्चुअली आज का सेशन जो है ना वो मराठी में है क्योंकि हमें मराठी में ही रखना था आज के लिए. सो तू मेरे को कॉल कर, तो कुछ भी अगर गड़बड़ हो तो तू मेरे को कॉल कर सकता है, डोंट वरी. तो आज का सेशन तो मराठी में ही हम कंटिन्यू करने वाले. बट यस. सो हाँ, अभी आता आपण जे सुरू करणार आहे त्याच्यामध्ये मेन गोष्ट ही आहे की तुम्हाला एकदम बेसिक प्रश्न पडला असेल, शोधायच्या कुठे रिपोझिटरीज, कुठे कॉन्ट्रीब्युट करायचं. सो याच्यासाठी दोन मार्ग आहे. आम्ही तुम्हाला सगळ्यात सोपावाला मार्ग शेवटी सांगणार आहे, त्याच्या आधी जरा अवघडवाले मार्ग सांगतो जे की तुम्हाला नंतर कामात येतील. तर इथं आहे एक्सप्लोर नावाचं जे दिसतंय ना टॅब, त्याच्यावर क्लिक करायचं. हे त्या लोकांसाठी खास आहे की जे माझ्यासोबत काही टीचे जे लोक आहेत त्यांना थोडाफार एक्सपिरियन्स आहे प्रोग्रामिंग मध्ये, त्यांना थोडंफार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सो ते डिरेक्टली ह्या वाल्या प्रोजेक्ट्सला तुम्ही एक्सप्लोर मधल्या सुरू करा, कॉन्ट्रीब्युट करायला करू शकता. आणि आता तुम्हाला वाटेल मला कोड दिसला, आता हे मोडेक्स नावाचं काय आहे मला माहित नाही, बट मी करतो यावर क्लिक. ओके, हे काहीतरी टूल आहे, मला रिपॉझिटरी पाहिजे. सो एक मिनिट, हे जिना AI नावाचं काहीतरी त्यांची जिना आहे. सो तुम्हाला हा कोड दिसला इथे, पण तुम्हाला मग कोड बघावा लागेल. आता तुम्ही म्हणाल की इथे कॉन्ट्रीब्युट करायचं कुठे, तर एकदम बिगिनर असता आणि डोक्यावरून जात असेल तर काय टेन्शन नका घेऊ. बट जे इंटरमिजिएट लोक आहेत त्यांनी नीट लक्ष द्या. तर इश्यूज मध्ये जायचं आणि इथे ना खूप सारे इश्यूज दिलेले असतात. इश्यूज म्हणजे ते इश्यूज असतात की जे सॉल्व्ह करायचे असतात, म्हणजे जिथे कोड आपल्याला कोडची गरज आहे. सो इथे काय म्हणताय पहिला की इन्व्हेस्टिगेट फ्लॅकी टेस्ट डेमॉन. आता हे मला पण कळत नाही नेमकं काय म्हणायचं आणि त्याचे ते लेबल्स असतात. बट आता तुम्ही परत म्हणाल की हे एवढे सगळे इश्यू मला तर एवढं टफ वाला येत नाही, मला सोपं वाला पाहिजे. सो त्यासाठी लेबल्स मध्ये फिल्टर्स मध्ये जायचं असतं. ऍक्च्युली मी चुकून लेबल्स, इथे गुड फर्स्ट इश्यू नाव असतं एक. जस्ट अ मिनिट. एवढं स्लो कसं काय झालं, मी ऑनलाईन आहे ना. हो हो. येस येस येस. तर इश्यूज मध्ये जायचं आणि इथे सर्च करायचं गुड फर्स्ट इश्यू. गुड हायफन फर्स्ट. ओके, तर इथे तुम्हाला दिसतोय गुड फर्स्ट इश्यू वाला लेबल. सो हे वाला त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं ना गुड फर्स्ट इश्यूवर, जेवढे पण गुड फर्स्ट इश्यू ना ते बिगिनर्स साठी असतात. त्याच्यामध्ये काही सुरू नाही करणार. तुम्हाला थोडंफार तरी त्या सॉफ्टवेअर बद्दल माहिती असेल, म्हणजे तुम्ही जर फॉर एक्झाम्पल
तुम्ही एखाद्या वेबसाईटला करताय तर तुम्हाला HTML CSS ते येतच असणार, जावास्क्रिप्ट थोडीफार येत असणार. सो काय करायचंय ना नेमकं ते तुम्हाला इश्यू ओपन केल्यावर दिसेल इथे. तर ते म्हणताय की आम्ही एक एक्झाम्पल रेपो बनवलाय आणि त्यामध्ये आम्हाला आणखी एक्झाम्पल्स पाहिजे. मग ज्यांना ज्यांना कॉन्ट्रीब्युट करायचंय ना त्यांनी इथे कमेंट्स मारायच्या की ठीक आहे मी कॉन्ट्रीब्युट करायची इच्छा आहे. सो मग ते तुम्हाला म्हणतात की गो अहेड, गो फॉर इट किंवा गो अहेड इथं असं दिलंय तसं. असं त्यांनी म्हटलं की मग पुल रिक्वेस्ट जे असतं ना, मग आपण काय करायचं, आता मी तुम्हाला जो डेमो दाखवणार आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ऍक्च्युली कसं पुल रिक्वेस्ट मारायची, म्हणजे कशी रेस करायची प्रोफेशनल वर्ड मध्ये आपण म्हणू शकतो. मग इथे पुल रिक्वेस्ट दिसतात. सो काही महत्वाच्या गोष्टी ज्या करायच्या नाहीयेत त्या पण तुम्हाला सांगणार आहे. सो अशा पुल रिक्वेस्ट इथे ओपन असतात, मग त्यावर पण पुन्हा चर्चा होते. जर काही प्रॉब्लेम असेल ना त्यामध्ये ते सांगतात. काही पुल रिक्वेस्ट रिजेक्ट पण होतात, काही स्पॅम म्हणून पण मार्क केल्या जातात. सो असं नाहीये की तुम्ही पुल रिक्वेस्ट मारली आणि 100% ते तुमचं होणारच आहे त्यामध्ये मर्ज. तुमचा कोड तिथे वापरला जाणार आहे. ते मेंटेनर्स ठरवतात की तुमचा कोड आतमध्ये घ्यायचा की नाही. सो चांगला कोड लिहायचा शक्यतो. तर हे होतं इंटरमिजिएट लोकांसाठी जरा की कसं तुम्ही नवीन याच्यामध्ये एक्सप्लोर टॅब थ्रू करू शकता. अजून एक गोष्ट छान आहे, जर GSOC साठी इंटरमिजिएट लोकांना ट्राय करायचं असेल सो GSOC सर्च करायचं. मी प्रॅक्टिकल कडे लवकरच येणार आहे, फक्त हे काही महत्वाच्या गोष्टी म्हणून मध्ये मध्ये सांगून देतोय. सो ही GSOC ची वेबसाईट आहे आणि GSOC सारखे खूप सारे प्रोग्राम्स आहेत. संयम तेवढी लिस्ट आपल्या ग्रुपवर पण टाकून दे बरं का, जी तू केली बनवून. येस येस, हो हो. हो. आणि मग GSOC मध्ये जर करायचं असेल ना तर ऑर्गनायझेशन्स मध्ये जायचं. सो इथे बघायचं, आता काही जे ऑर्गनायझेशन्स असतात ना तर दरवर्षी पार्टिसिपेट करतात. आणि तुम्ही जर वेब डेव मध्ये किंवा स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये, तर इथे दिसतं की सोशल, वेब सिक्युरिटी, अँड्रॉइड वगैरे पण असेल. अँड्रॉइड नाही का, ठीक आहे, क्लाउड, एंड युजर ऍप्लिकेशन, ऑपरेटिंग सिस्टीम्स, प्रोग्रामिंग लँग्वेजेस. सो मी वेबमध्ये समजा फॉर एक्झाम्पल आहे म्हणजे तर मी वेबमध्ये जाईल. आता मला काय येतंय, जँगो किंवा इथे फॉर एक्झाम्पल मला PHP येतंय, तर हे जुमला नावाचं जे आहे ना ते PHP मधलं एक फ्रेमवर्क आहे. तर मग इथे जायचं, मग तिथे दिसतं ते की काय काय तुम्हाला प्री रिक्वेस्ट आहे ते. सो एकदम पण असं एक पण म्हणजे असं असलं तुम्हाला 2-3 प्री रिक्वेस्ट आहे येतं आणि 1-2 नाही येते, तर माझ्या मते अशा ह्याच्यामध्ये तुम्ही गेलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडंफार शिकून घ्यायचं. सो मग आता तुम्ही म्हणाल तर काय गॅरंटी का जुमला पुढच्या वर्षी पण इथे हे करेल, GSOC मध्ये पार्टिसिपेट करेल, कारण ज्या ऑर्गनायझेशन पार्टिसिपेट करतात त्यांना स्टायपेंड पण मिळतं. सो स्टायपेंड खूप चांगले इंडियासाठी आय गेस $1000 आहे, जे की खूप चांगले आहे आपल्यासाठी स्टायपेंड. बट ते स्टायपेंड सगळं सक्सेसफुल तुम्ही तुमच्या काय म्हणता कॉन्ट्रीब्युशन झाल्यानंतरच भेटतं. सो मग काय करायचं, हा व्ह्यू प्रोजेक्ट्सवर जायचं इथल्या. सो मग इथे मागच्या लोकांनी काय काय केलंय ना ते सगळं दिसतं. त्यानंतर अजून एक तुम्हाला जर वाटतंय ना तर जुमला मध्ये आपण केलं पाहिजे, तर मग सिम्पली काय करायचं, जुमला गिटहबवर सर्च करायचं, त्यांच्या रेपोवर जायचं. हे बघा जुमला CMS ची रेपो आहे. इथे काय इश्यूज आहे ना ते पाहिजे. 800 इश्यू म्हणजे खूप झाले, त्याच्यातून कोणता पण एक तुम्ही घेऊ शकता. त्याचं तुम्हाला पाहिजे तर गुड फर्स्ट घ्यायचं. हे नो कोड अटॅच, ओके. सो आता हे तुम्हाला थोडा याच्यावर टाइम द्यावा लागेल की काय कसं नेमकं. आय थिंक इथे गुड फर्स्ट इश्यू एक पण नाहीये आता, बट ठीक आहे, असं काही नाही, काही ठिकाणी नसतो काही ठिकाणी असतो. सो जे जे येते PHP थोडंफार येत असेल ना तुम्हाला समजत जाईल गोष्टी काय. सो तसं आत्तापासून एखादी दुसरं बघत जायचं, 1-2 ऑर्गनायझेशन टार्गेट करायच्या आणि तिथं PRs मारायला सुरुवात करायची, रेस करायला. आणि मग त्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल GSOC चालू होतं ना तेव्हा आपल्याला काही ऍप्लिकेशन द्यायचं असतं. सगळं फ्री असतं आणि ऍप्लिकेशन वगैरे कुठेच फीज नसते. तर ते ऍप्लिकेशन दिल्यावर ते आपल्याला सिलेक्ट करतात. तर जे लोक आधीपासूनच PRs मारतात त्यांची चान्सेस खूप जास्त असतात सिलेक्ट होण्याचे. आणि असं काही नाही की नाहीच केलं तर मग काही चान्सेस नाहीये. बट खूप इतरांच्या मानाने ज्याने ऑलरेडी केलंय त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट ऑफकोर्स त्याचे चान्सेस जास्त असतात.
सो एक मिनिट. येस येस. आता मी एकदा मेन टॉपिक कडे येणार आहे की पुल रिक्वेस्ट कशी रेस करायची. सो आता इथे हे माझं स्वतःचं अकाउंट आहे आणि याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल खूप सारे रिपॉझिटरीज आहेत. ओके, सो माझ्याकडे हा प्रोग्राम आहे OSL चा. म्हणजे हे OSL चे आमचे लॅबचे प्रॅक्टिकल आहे. सो इथे हा बँकर्स अल्गोरिदम आहे फॉर एक्झाम्पल. ओके आहे. तर आता मी हे सगळं टाईप करण्यापेक्षा ना कमांड C करतोय फक्त. आणि आता मी काय करतोय याच्याकडे प्लीज लक्ष द्या, कारण हा एकदम क्रक्स पार्ट आहे आपल्या सेशनचा. हे सुदर्शनचं अकाउंट आहे मेन. आणि आता मी माझं हे दुसरं जे सेकंडरी अकाउंट तयार केले ओपन सोर्स सिम्प्लिफाईड, इथून मी आता त्या अकाउंटवरून ती फाईल ऍक्सेस करतोय. ती पब्लिक रिपॉझिटरी त्यामुळे सगळ्यांना दिसेल. सो आता मी काय करणार आहे, मला माहिती की सुदर्शनने हा प्रोग्राम केलेला आहे, केलेला असो नसो पण आहे त्याच्या रिपॉझिटरीवर. सो मी काय करेल, मी त्याला मदत करायची इच्छा आहे माझी की चला मी त्याचं डॉक्युमेंटेशन वगैरे लिहून देतो, त्याला थोडंफार कमेंट्स टाकतो. कमेंट्स म्हणजे इन द सेन्स मी आता मला एवढं माहिती की C मध्ये हा कोड. सो डॉक्युमेंटेशन इज अ व्हॅल्यूड कॉन्ट्रीब्युशन बरं का. असं काही नाही का डॉक्युमेंटेशन म्हणजे काहीच नाही, ते पण एक एकदम व्हॅलिड कॉन्ट्रीब्युशन असतं. बट एकदम महत्वाची गोष्ट की असं काहीच कॉन्ट्रीब्युशन करू नका जे फक्त एका लाईनचं असेल किंवा एका कॅरेक्टरचं स्पेस वगैरे काढली, एकच लाईन लिहिली तुम्ही याच्यामध्ये, असे जरी ह्या वेळेस केले ना, तरी ह्या वेळेस त्या ज्या फुल रिक्वेस्ट आहे 2 त्यांना जर स्पॅम वगैरे कोणी मार्क केलं तर त्यांना नेहमीसाठी हॅकटोबर फेस्ट मधून बॅन करणार आहे. सो कारण मागच्या वर्षी खूप साऱ्या स्पॅम रिक्वेस्ट झाल्या होत्या. सो म्हणून ह्या वर्षी जे आहे स्पॅम रिक्वेस्ट नको व्हायला, सो हे असं करण्यात आलेलं आहे. सो आता मी काय मेन गोष्ट तर सांगायची राहिली यार, परत मी मागे जातो. तर मी काय म्हणत होतो, आता हा जी सुदर्शनचा कोड इथं दिसतंय, जी सुदर्शन आणि OSL नावाची रिपॉझिटरी. सो इथे हे पेन्सिलचं चिन्ह दिसतंय ना, तर याच्यावर आपण क्लिक केलं ना, आपण हा कोड एडिट करू शकतो. सो याच्यावर क्लिक करायचं, याने काय होतं ऑटोमॅटिकली कोड फॉर्क होतो. फॉर्क होतो म्हणजे आपल्याकडे ऑटोमॅटिकली एक कॉपी बनते. माझ्या स्वतःच्या अकाउंटवर याच्या रिपॉझिटरीची एक कॉपी बनेल ओपन सोर्स सिम्प्लिफाईड वर. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय? हो हो. ओके, असं टेक्निकल जार्गन नाही वाटत आहे ना? या सो मी इथे असं सिम्पली आता तुम्ही असं पण करू शकता की काय म्हणतात त्याला, ऑथरचं स्पेलिंग काय मलाही नाही माहिती आहे तेच हेच. सो तुम्ही असं पण करू शकता की इथे कोड आहे ना, आता हा बँकर्स अल्गोरिदम मी जो केलाय ना तो इनिफिशियंट आहे असं समजा. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय पण इफिशियन्सी वाटली, 2 फॉर लूप एका फॉर लूप मध्ये तुम्ही गोष्टी करू शकताय. सो हे कॉन्ट्रीब्युशन तर अजून चांगलं आहे. म्हणजे ह्याच लेवलचे कॉन्ट्रीब्युशन खरं तर केले पाहिजे की कोडमध्ये चेंजेस केले पाहिजे. बट आता तुम्हाला सिम्प्लिसिटीसाठी मी दाखवतोय की मी डॉक्युमेंटेशन करतोय. ऑथर जी सुदर्शन आणि डेट फॉर एक्झाम्पल मी आजच हा प्रोग्राम तयार केलाय असं समजा, 8 ऑक्टोबर. आणि मग 8 ऑक्टोबर 2021 ला त्याने हा केला आणि सब्जेक्ट होता OSL ऑपरेटिंग सिस्टीम लॅब. सो आता मी एवढे 3 लाईनी केल्या. शक्यतो आमची तुम्हाला एक हे ऍडवाइस राहील की कमीत कमी 4 ते 5 लाईनीच्या गोष्टी या वर्षी मॉडीफाय करा. कारण जर तुम्ही तसं नाही केलं तर चान्सेस आहे की तुमच्या ज्या फुल रिक्वेस्ट आहे त्या स्पॅम वगैरे मध्ये जाऊ शकतात. आणि तसं व्हायला नको, कारण 2 फुल रिक्वेस्ट स्पॅम मध्ये गेल्या तर मग तुमचा प्रॉब्लेम होईल गोष्टींचा. तुम्हाला पुढच्या हॅक्टोबर फेस्ट मध्ये पण नाही होता येणार पार्टिसिपेट. तर शक्यतो व्हॅलिड कॉन्ट्रीब्युशन करा. ओके, सो आता इथे मी कमिट केलं, तुम्ही बघितलंच असेल, फक्त म्हणजे सेव्ह सारखं तिथे खाली बटन होतं कमिट, ते कमिटवर क्लिक केलं. त्यानंतर इथे ऑटोमॅटिक आलं क्रिएट फुल रिक्वेस्ट. तर इथून ऑटोमॅटिक फुल रिक्वेस्ट क्रिएट करायची. तर मी इथे लिहिलंय अपडेट बँकर्स अल्गोरिदम. सो क्रिएट फुल रिक्वेस्ट. आता मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट सांगितली होती की इश्यूज मध्ये जायचं आणि मग करायचं की आय हॅव इश्यू, तर मग ते पण दाखवतो. हा सगळ्यात शॉर्टकट वाला मार्ग आहे आता जो दाखवतोय तो. याच्यामध्ये काहीच जास्त नाहीये, फक्त डिरेक्टली फुल रिक्वेस्ट रेज करायची.
सो ओके, पुल रिक्वेस्ट रेज झाली. आता मी जर माझ्या अकाउंटवर गेलो आणि हे पेज रिफ्रेश केलं तर पुल रिक्वेस्ट मध्ये इथे 1 आलंय आणि याने काही अपडेट बँकर्स अल्गोरिदम. सो मला मी याने इथे लिहिल काहीच, याने खरं तर इथे द्यायचं असतं डिस्क्रिप्शन की काय केलंय मी ऍक्च्युअली, डॉक्युमेंटेशन ऍडेड वगैरे, बट मी दिलं नाही. मी सिम्पली दिलंय की फाईल अपडेट केली. खरं तर नीट नाव द्यायला पाहिजे. सो द्यायचं तसं, डॉक्युमेंटेशन ऍडेड, कोड ऑप्टिमाइज्ड, इन्स्टेड ऑफ 2 फॉर लूप्स आय हॅव युज्ड ओनली 1 फॉर लूप असं. सो मी आता मर्ज पुल रिक्वेस्ट केलं, कन्फर्म मर्ज. ओके, सो ही पुल रिक्वेस्ट जी ती आता क्लोज झाली थोडक्यात मर्ज होऊन. सो आता मी जर कोडमध्ये गेलो आणि फिफ्थ मध्ये गेलो आणि बँकर्स अल्गोरिदम मध्ये गेलो तर माझ्या कोडमध्ये पण हे दिसतंय चेंजेस. सो हेच आहे जे पण आहे, म्हणजे मेन जो पार्ट आहे कशा पुल रिक्वेस्ट रेस करायचा तो पार्ट हाच आहे. म्हणजे की तुम्ही इथे जाऊन इथे पुल रिक्वेस्ट मारली आणि समोरच्याने ती ऍक्सेप्ट केली. आता याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का असेल तर विचारा. समजलंय? हा, जस्ट एक ऍडिशन करतो सुदर्शन. जोपर्यंत तो मेंटेनर तुमच्या पुल रिक्वेस्टला मर्ज नाही करणार तोपर्यंत अख्ख्या जे आपल्या ऑर्गनायझेशनच्या कोडला काही चेंजेस नाही होणार, ते जसंच्या तसंच राहणार. सो तुम्ही किती चेंजेस करा, तुम्ही साधे एखाद 2 लाईन चेंज करा किंवा पूर्ण कोड चेंज करा, बट इफ दॅट मेंटेनर डज नॉट ऍक्सेप्ट युअर रिक्वेस्ट किंवा मर्ज युअर रिक्वेस्ट, नथिंग चेंजेस फ्रॉम दॅट ऑर्गनायझेशन. तो कोड तसाच राहतो आणि तुम्हालाही त्याचा बेनिफिट नसतो. सो त्या मेंटेनर सोबत म्हणजे प्रॉपर कम्युनिकेशन मध्ये याच वे थ्रू राहू शकतो. कसं की डिस्क्रिप्शन प्रॉपर टाकला की त्याला परत तुम्हाला असं क्रॉस क्वेश्चन करायची गरज नाही पडली पाहिजे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये कळून गेलं मला हे झालंय, मी परत कोड मध्ये बघून घेईन काय काय झालंय असं. यस. सो आता मी तुम्हाला अजून एक प्रोफेशनल वे दाखवतो की कसं तुम्ही केलं पाहिजे. सो आता ही जी आहे, जी सुदर्शनची ही जी आहे काय म्हणता एक प्रकारे हा जो कोड आहे, आता मी ओपन सोर्स सिम्प्लिफाईड या अकाउंटवरून आहे. मला काय वाटतं इथं readme.md ना जी, याच्यामध्ये थोडे डिस्क्रिप्शन पाहिजे की नेमका हा कोड कशाचा आहे. इथे अबाउट मध्ये जे दिलंय ना, हीच गोष्ट खरं तर readme मध्ये पाहिजे होती, पण त्याने दिलेली नाहीये इथे सुदर्शनने, असं आपण समजूया. सो मी इथे इश्यूज करतो, मी इथे एक इश्यू तयार करतो, न्यू इश्यू, म्हणजे ज्याला पुल रिक्वेस्ट मारायची ना तोच. डॉक्युमेंटेशन should be there. So मी म्हणतो I can add details about repo आणि मी इथे सबमिट न्यू इश्यू करतो. सो मी इथे एक इश्यू रेज केलेला आहे. आता मी माझ्या ओरिजिनल अकाउंटवर जातो, म्हणजे जो मेंटेनर आहे थोडक्यात ह्या रेपोसाठी. सॉरी, अच्छा ठीक आहे, हे एक दिसलं का तुम्हाला, ते दाखवायचं होतं मला नंतर, आत्ताच दाखवून देतो. हे जे रीडमी दिसतंय ना इथे, मी कसं काय केलंय असं तुम्हाला जर काही न वाटत असेल तर याचं एक रीडमी जनरेटर असतं नेटवर, ते सर्च करायचं. रीडमी जनरेटर, हे पहा, हेच राहुल जैन रीडमी जनरेटर. सो इथे आपलं नाव वगैरे टाकायचं, कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीज येत आहे त्याच्या चेकबॉक्सवर चेक करायचं आणि ऑटोमॅटिकली ते तयार होऊन जाईल. आणि हे मार्कडाऊन मध्ये केले. मार्कडाऊन पण एक HTML सारखी लँग्वेज आहे. मग इथे जसं कळून जातं, कुणी जर गिटहब माझी प्रोफाईल बघितली त्याला कळेल मला C येतं, डॉकर येतं, पायथन येतं. सो असं दिसत राहील. आणि प्रोजेक्ट जे पण तुम्हाला मेन वाटतं ना ते पिन करून ठेवायचे. जसं की हा माझा एक फायनल इयरचा प्रोजेक्ट होता डिप्लोमाचा, तो मी इथे 1 नंबरला ठेवलाय. त्यानंतर इतर जे मला एकदम असे चांगले वाटतं माझे स्वतःचे, ते मी इथे पिन करून ठेवले, म्हणजे जेणेकरून लोक जर आले इथं बघायला कोणी तर त्यांना दिसलं पाहिजे. आणि डिस्क्रिप्शन पण द्यायचं म्हणजे लोकांना कळेल, नाहीतर काहीच कळत नाही त्यांना. आणि फॉर एक्झाम्पल आता हा जे पण कराल त्याचं एक readme.md बनवायची. तर याच्यामध्ये कसं हे नेमकं काय करतं ना, गिटहब टू व्हॉट्सअप पुश नोटिफायर,
ते इथे मी दिलाय स्क्रीनशॉट की नक्की हे काय करतं. सो असं चांगलं डॉक्युमेंटेशन ठेवलं ना समोर त्याला बघायला सोपं जातं. सो मग ते व्यवस्थित बघता. ह्या ज्या आम्ही ऐकलेल्या टिप्स आहेत त्या तुम्हाला जस्ट फॉरवर्ड करतोय कारण आज तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या जे आहे सेशनला जॉईन केलंय त्यामुळेच. सो ओके, आपल्याला इश्यू बघायचा होता. मी तिथून ओपन सोर्स सिम्प्लिफाईड अकाउंटवरून इश्यू तयार केलाय. आता मी जी सुदर्शनच्या अकाउंटवर आहे आणि तिथून मला हा इश्यू बघता येईल. इथे इश्यूजवर गेलो मी. इथे बघा डॉक्युमेंटेशन शुड बी देअर ओपन 2 minutes अगो बाय ओपन सोर्स सिम्प्लिफाईड. सो मी इथं आलो आणि त्याने लिहिलंय की आय कॅन ऍड डिटेल्स अबाउट रेपो. मी म्हटलं गो अहेड. आता त्याने खरंच पुढे जायला लावलं तरच शक्यतो पुढे जायचं. हे तर साधी गोष्ट आहे. कमेंट मग आता मी इकडे जाऊन मी त्याला त्याचं आलं बघा कमेंट आणि मी इकडं आता ओपन सोर्स सिम्प्लिफाईड वाला याच्यात आलोय. सो मी इथं म्हणतो ओके आणि मी इथं क्लोज करतो हा इश्यू कारण मी क्लोज नाही करत. मी ओके म्हणतो फक्त आणि कमेंट करतो क्लोज. मेंटेनर पण करू शकतो, ज्याने इश्यू तयार केलाय तो पण करू शकतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. सो मी काय करतो आता कोडमध्ये जातो. ही readme.mdg आहे, इथे मी करतो आणि सिम्पली इथं मी आत्ता मगाशी ते कॉपी केलं होतं ना तिथे अबाउट मध्ये जे होतं ते फक्त इथे पेस्ट केले की रिपॉझिटरी नेमकी कशासाठी आहे. सो हे SCPU चे OSL चे प्रोग्राम्स आहे. सो ओके मी ते क्रिएट पुल रिक्वेस्ट केलं मगासारखंच केलंय म्हणजे की मगाशी आपण काय केलं थोड्या वेळापूर्वी की इश्यूज न क्रिएट करता डिरेक्टली पुल रिक्वेस्ट मारली. बट जे ऍक्च्युअल गाईडलाईन असताना तर ते contributing.md असते ऍक्च्युली. सॉरी इथे कोडमध्ये इथे जशी readme.md ना तशी contributing.md पण असते. मी तुम्हाला दाखवतो एक म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर आयडिया येईल. सो बॅक टू बेसिस हॅक्टोबर पेस्ट ही 2020 ची एक रेपो आहे. इथे contributing.md दिसतं याच्यावर जायचं. तर इथं त्यांनी लिहिलेलं असतं की काय करायचं. मग त्यांनी लिहिलं की पहिल्यांदा इश्यू मध्ये जा आणि तुम्हाला काय वाटतंय ते डिस्कस करा. नवीन इश्यू तयार करा जर तुम्हाला काही कॉन्ट्रीब्युट करायचंय तर. आणि जर कोणाला स्पेसिफिकली तुम्हाला सांगायचं की तुम्हाला वाटतंय सुदर्शनला PHP येतं त्यालाच हे काम दिलं पाहिजे तर मग त्याला मेन्शन करायचं ऍड करून त्याचं युजर नेम @gsudarshan. सो मग त्याला पण नोटिफिकेशन जातं त्या इश्यूचं. आणि मग पुढे जर तुमच्या मेंटेनरने परमिशन दिली अप्रुव्हल ऑफ मेंटेनर की तुम्ही कोडमध्ये कॉन्ट्रीब्युट करा तर पुल रिक्वेस्ट मारायची आणि मग पुल रिक्वेस्ट जर ऍक्सेप्टेबल असली तर मग तो ऍक्सेप्ट करेल आणि बस मर्ज होऊन जाईल. आणि मग तुम्ही म्हणाल ही गोष्ट झाली पण मग याचा काय फायदा. तर आता ही जी रेपॉझिटरी ना तुम्हाला दिसते ना एक कम्युनिटी आहे ती महाविकी नावाची जशी आपली इग्लिओन आहे तसंच. सो त्याच्यामध्ये 9 लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलंय. सो इथे तुम्हाला माझा फोटो दिसत असेल की माझं पण इथे कॉन्ट्रीब्युशन आहे. मी पायथॉनशी रिलेटेड काहीतरी केलं होतं कॉन्ट्रीब्युट पायथॉन बेसिक्स इन 10 प्रोग्राम्स. सो हे बघा कम्प्लीट 1 वर्षापूर्वीची रेपो आहे. तेव्हा 12 मंथ्स ॲगो कुठे गेलं ते 12 मंथ्स ॲगो मी तिथे केलं होतं. सो असं तुमचं पण तिथे दिसत आहे की तुम्ही कुठे कुठे कॉन्ट्रीब्युट केलंय. आता आपण परत त्या इश्यूवर जाऊ जो मी रेस केला होता दुसऱ्या अकाउंटवरून. आता त्याने पुल रिक्वेस्ट मारली इश्यू नंतर अपडेट readme.md. तर मी त्याची पुल रिक्वेस्ट मर्ज केली कन्फर्म मर्ज. आता यामध्ये अजून पुढे गोष्टी असतात की वेगवेगळ्या ब्रांचवर तुम्ही केलं पाहिजे मेन ब्रांचवर कमिट नाही केलं पाहिजे. बट आम्ही असं समजतो की आता सगळ्यांना फर्स्ट आपलं कॉन्ट्रीब्युशन करायचंय. सो मी गोष्टी जितक्या सोप्या ठेवता येतील तितक्या सोप्या ठेवतोय. आणि मग याची जी पुल रिक्वेस्ट मी मर्ज करून घेतली. सो मी याला म्हणेन डन. नाही सो समजा मला म्हणायचं असेल तर असं दरवेळेस म्हणतीलच असं काय नाही. आणि क्लोज विथ कमेंट. सो ओके हा इश्यू क्लोज झालाय आता. आणि कोडमध्ये जर मी गेलो आणि रिफ्रेश केलं तर इश्यूज आणि पुल रिक्वेस्ट आता काहीच नाहीये. आणि इथे दिसतंय बघा रिपॉझिटरी हे आलंय म्हणजे जे आणि इथे दिसतं पण कॉन्ट्रीब्युटर्स कोणी एक मेन मेंटेनर आहे
आणि एक दुसरं अकाउंट ज्याने पुल रिक्वेस्ट मारली होती. सो हे बेसिक आहे. असं तुम्ही जगातल्या कोणत्या पण प्रोजेक्टमध्ये तुम्ही स्वतःहून पुल रिक्वेस्ट रेज करू शकता. आणि तुम्हाला आता कळेल कसं काय मी पुल रिक्वेस्ट रेज केली बट ते झालंय का नाही, तर मी इथे जायचं पुल रिक्वेस्ट मध्ये. इथे तुमच्या ओपन किती इथे दिसतात. समजा तुम्हाला कोणी असाइन केली पुल रिक्वेस्ट ते दिसतं, कोणी तुमचं नाव मेन्शन केलंय ते इथं दिसतं. आणि आता इथे दिसतं की क्लोज किती झालाय. माझी आता एक पुल रिक्वेस्ट ओपन आहे आणि 10 ज्या आहेत त्या 10 ज्या आहेत त्या क्लोज झाल्या. म्हणजे मी 10 पुल रिक्वेस्ट आतापर्यंत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये मारलेल्या आहेत आणि ज्यात सक्सेसफुली त्यांनी घेतल्या ऍक्सेप्ट करून. सो ह्या ज्या पहिल्या 5 होत्या ना, ह्या मी ऍक्च्युली पहिल्यांदा केल्या होत्या सुरुवातीला हॅकटोबर फेस्ट मध्ये मागच्या. ओके. सो आता तुम्ही म्हणाल हे सगळं करून फायदा काय, आणि मला असं काहीतरी सोपं सांग की ज्याने माझं पुल रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होतील. तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे सोल्युशन आहे. सो आधी तर हे दाखवून देतो की हे कम्प्लीट केल्यावर एक टी शर्ट आणि स्टिकर्स येतात, जो की मी आता घातलेला आहे. आणि हे असंच आले होते मला स्टिकर. त्यानंतर काही रूल्स तुम्हाला आधी सांगणार आहे, पण त्याच्या आधी मी सिम्पली दाखवून देतो की आता तुम्ही करायचं काय पुढे जाऊन. सो पहिल्यांदा तर एकतर 2 गोष्टी तुम्ही तुमच्या मित्रांचे जे आहेत मित्रांचे जे काय म्हणता आहेत रिपॉझिटरीज त्याच्यामध्ये कोड कॉन्ट्रीब्युट करा, कारण मित्र कसे आपले ऍक्सेप्ट करून घेतात. फॉर एक्झाम्पल मी संयमच्या रिपॉझिटरीमध्ये कॉन्ट्रीब्युट केलं, मला माहिती संयम फिक्स माझे जे आहे ते करून घेणारच आहे, बट त्याच्यामध्ये पण रिपॉझिटरीला हॅकटोबर फेस्ट म्हणून लेबल केलेलं पाहिजे. सो आता ह्या गोष्टी पण बऱ्याच जणांना माहित नसतात, तर तुमच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आम्ही आणलाय. इग्लिऑन प्रोग्रामर्स नावाची कम्युनिटी जी आहे आपली ऑर्गनायझेशन आहे म्हणजे याच्यावर गिटहबवर. तर आतापर्यंत तुम्ही जॉईन नसेल केलं तर इथून जॉईन करून घ्या, मी चॅटमध्ये टाकतोय तसं हे. इथे तुम्ही तुमचं युजर नेम टाकलं का गिटहबचं, त्यानंतर तुम्हाला मेल येईल की तुम्हाला जॉईन इन्व्हिटेशन येईल ऑर्गनायझेशन कडून. सो ते ऑर्गनायझेशन कडून इन्व्हिटेशन आल्यावर ऍक्सेप्ट करा. आणि नंतर आता इथे तुम्हाला एक क्युरेटेड रिसोर्सेस, ओके ही प्रायव्हेट कसं काय राहिली, ओके नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. ही जी एक क्युरेटेड रिसोर्सेस नावाची एक आम्ही तयार केली आहे रिपॉझिटरी, याच्यावर टॅक्स पण आहे हॅकटोबर फेस्ट आणि हॅकटोबर फेस्ट 2021. तर इथे तुम्हाला करायचं काय, तुम्हाला पायथॉन मधल्या काही गोष्टी माहिती, काही चांगले प्रोग्राम्स माहिती, काही चांगले चीट शीट्स माहिती, ते सगळे तुम्ही इथे करू शकता. एक फोल्डर बनवायचं पायथॉनचं आणि त्याच्या आत सगळ्या फाईल्स इन्क्लूड करायच्या. किंवा तुम्हाला वेगवेगळ्या डोमेन्स बद्दल माहिती, तर मग रिसोर्सेस ऍड करायचे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला वाटतं हे 10 युट्यूब चॅनल PHP साठी भारी आहे किंवा जावासाठी भारी किंवा नोड JS साठी भारी, तर मग ते लिस्ट डाऊन करा. तुम्हाला पाहिजे ते कॉन्ट्रीब्युशन करा. आम्ही सगळेच कॉन्ट्रीब्युशन ऍक्सेप्ट करणार आहे, कारण तुम्ही सगळे आपल्या इन्व्हिटेशनवर इथे आलेले आहात. सो आता एक तर ही प्रायव्हेट दिसते मला, ती पब्लिक करतो मी आधी. आणि तुम्हाला हॅक प्रायव्हेट ओके पब्लिक करायची होती आपल्याला. आणि असं काही समजू नका की एकदम प्रो लोकांनी करायचे काम आहे. एकदम बिगिनर असाल तरी नक्की स्टार्ट करा. जेवढं लवकर स्टार्ट कराल कॉन्फिडन्स बिल्ड होईल तसं. ओके. सो ही पब्लिक आहे, याची पण मी लिंक टाकून देतो. इथे तुम्ही पुल रिक्वेस्ट डायरेक्ट रेस करा. इश्यू वगैरे नाही टाकले तरी आम्ही तुम्हाला त्यामध्ये तुमच्या पुल रिक्वेस्ट आम्ही ऍक्सेप्ट करू. बट प्लीज असं करू नका की एकच लाईनची पुल रिक्वेस्ट मारली. मिनिमम 5 लाईनच्या पुल रिक्वेस्ट मारा, कारण मग असं नको व्हायला आम्ही केलं ऍक्सेप्ट पण त्या हॅकटोबर फेस्ट वाल्यांनीच ऑटोमॅटिक डिटेक्ट करून तुमची स्टार्ट करून टाकली, असं नको व्हायला. त्यामुळे तेवढं एक करा. आणि 4 पुल रिक्वेस्ट तुम्हाला मारायच्या असतात. सो आता तुम्हाला 2 गोष्टी संयम दाखवणार आहे. एक तर हॅकटोबर फेस्टला रजिस्ट्रेशन कसं करायचं, आणि दुसरं हॅकटोबर फेस्ट संयम. सो ते दाखवणार आहे संयम. हो. आणि हा आणि एक लास्ट गोष्ट मी तुम्हाला सांगतो, खूप लोकांना हा प्रश्न होता की रूल्स काय आहे आणि आपण खूप लेट झालोय का. सो आपण काहीच लेट नाहीये. पहिली गोष्ट तर 31 डिसेंबर पर्यंत 31 ऑक्टोबर पर्यंत चालतंय सगळं. आणि लास्ट टाइमला पण मी
असं काही नव्हतं की मी खूप लवकर पुल रिक्वेस्ट मारल्या होत्या. आणि मेन गोष्ट अशी का स्वॅग्स पण महत्वाचे आहेत, बट आणि हे पण महत्वाचं आहे की तुम्हाला ओपन सोर्स मध्ये कॉन्ट्रीब्युट कसं करायचं. मग एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही ढीकभर स्वॅग्स मिळवू शकता असं आम्हाला वाटतं, तर काही गोष्टी मी काही FAQs आहे यांचे, ते मी तुम्हाला वाचून फर्स्ट दाखवणार आहे. फर्स्ट वाला हे कर, FAQ हम्म. एनलार्ज कर फक्त. हा एकदा समोर घेऊन मी वाचा फक्त तुम्ही लोक, तुम्हाला एक अंदाजा येईल की तो त्या FAQ चा अर्थ असा आहे की मिड ऑक्टोबर मध्ये तो म्हटला की आय ट्राय टू कॉन्ट्रीब्युट, तर माझे पुल रिक्वेस्ट एक्सेप्ट होतील का, आणि ऑक्टोबर फेस्ट मधले कॉन्ट्रीब्युट झालेत असं कन्सिडर होईल का. तर येस, ऑक्टोबर 1 टू ऑक्टोबर 31 यामध्ये तुम्ही कधी पण केलं रजिस्टर ऑक्टोबर फेस्ट साठी, आणि त्यानंतर पुल रिक्वेस्ट टाकल्या बिफोर ऑक्टोबर 31, तर ते होतील बरोबर मर्ज. यस. सो अजून एक गोष्ट, हा ते तर होईल. त्यानंतर मला स्टिकर आणि टी शर्ट मिळेल का? जर तुम्ही जे सगळ्या रिक्वायरमेंट्स त्या कम्प्लीट केलं तर तुम्हाला भेटेल असं त्यांनी इथे लिहिलेलं, म्हणजे 4 पुल रिक्वेस्ट ज्यामध्ये स्पॅम वगैरे काहीच नाहीये त्यावाला केल्या तर. आणि अजून एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो मी, एक मिनिट. येस. सो मला माझी प्रोग्रेस वगैरे कशी ट्रॅक करता येईल. सो हे सगळं आहे ना, तुम्ही कधी पण पुल रिक्वेस्ट मारा, तुम्हाला 31 ऑक्टोबरच्या वेळेसच समजेल का तुमचे 4 पुल रिक्वेस्ट म्हणजे पूर्णपणे व्हॅलिड आहेत का नाही. तोपर्यंत जर कोणी स्पॅम वगैरे मार्क केलं किंवा तुमची ऍक्सेप्टेड पुल रिक्वेस्ट काढून घेतली तर मग ती व्हॅलिड नाही राहणार. पण टेन्शन घेऊ नका, असं कोणी करत नाही शक्यतो, आणि आम्ही तर करणारच नाहीये. सो अजून एक, तुम्ही एकतर स्टिकर किंवा टी शर्ट मागू शकता किंवा मग एखादं झाड प्लांट करू शकता. ट्री ऑर टी नावाची या वर्षीची थीम आहे. सो एक तर स्टिकर्स आणि ते मागवा, किंवा तुम्हाला पाहिजे तर ते ऑक्टोबर फेस्टवाले तुमच्या नावाने तुमच्यातर्फे एक झाड लावतील, ते एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी असं त्यांनी दिलंय. सो व्हॉट इज ओपन सोर्स पुल रिक्वेस्ट, हाऊ आय गेट स्टार्टेड, हे आम्ही केलंच आहे. डू आय गेट एनी प्राइस फॉर पार्टिसिपेटिंग. सो हे पहा, याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली दिलंय की काय आहे. ट्री, एक तर तुम्हाला टी शर्ट आणि स्टिकर्स भेटतील, ऑर अ ट्री प्लांटेड इन युअर नेम बाय अवर पार्टनर ट्री नेशन. आणि तुम्हाला फक्त हेच पाहिजे, सो काय म्हणता, असं समजू नका. खूप सारे MLH मध्ये खूप सारे स्वॅग्स असतात, बऱ्याच वेगवेगळ्या यांच्यामध्ये असतात. सो एकदा तुम्ही ओपन सोर्सची एक काय म्हणता फॅमिलियर झाले की बऱ्याच ठिकाणी मिळत असतात. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर ते आता विचारा. आणि पुन्हा एकदा लास्ट सांगतो की प्लीज असं काहीच करू नका की तुमची पुल रिक्वेस्ट स्पॅम होईल. कमीत कमी 4-5 लाईन डॉक्युमेंटेशन जरी ऍड करायचे, चांगलं डॉक्युमेंटेशन ऍड करा. कमीत कमी 4-5 लाईन लिहा. आणि बाकी मग एकतर तुमच्या मित्रांच्या ह्याच्यामध्ये कमिट करा, म्हणजे ते तर शुअरली करतील. बट हे लक्षात ठेवा की तुमची जी रेपो आहे तिला हॅक्टोबर फेस्ट आणि हॅक्टोबर फेस्ट 2021 टाईपचे ते टॉपिक्स पाहिजे इथे, जसं इथे दिसत आहे बघा हे वाले. हॅक्टोबर फेस्ट पाहिजे बेसिकली मेन. दुसरं, तुमच्या पुल रिक्वेस्टला जर हॅक्टोबर फेस्ट ऍक्सेप्टेड असेल काय म्हणतात मर्ज करताना, तर ते आणखी बेनिफिशियल राहील. तर आम्ही तर आमच्या ह्याच्यात जे पण पुल रिक्वेस्ट येतील सगळ्यांना हे लेबल देऊन देणार आहे हॅक्टोबर फेस्ट ऍक्सेप्टेड. सो डोंट वरी, ते तुमच्या बाजूने काही नाही करायचंय, ते जो मर्ज करतोय त्याचं आहे. सो अजून काय आहे, हो. एक लास्ट गोष्ट सांगतो तुम्हाला, आता ही एक आहेच, पण तुम्हाला वाटतंय की मला अजून कुठेतरी दुसरीकडे फर्स्ट टाइम आहे माझा, बट मला याच्यात नाही करायचंय. सो आम्ही काही रिसोर्सेस ठेवले इथे आपल्या ऑर्गनायझेशनवर. तुम्ही आले github.com/Ethlion Programmers वर, की तिथे व्ह्यू ऑल रिपॉझिटरीज वर जायचं. हॅक्टोबर फेस्ट 2021 म्हणून एक रिपॉझिटरी ती विनीत सहदेव नावाचा एक डेव्हलपर आहे त्याने तयार केली. तर त्याच्यात खूप सारे फर्स्ट टाइम लोकांसाठी खूप रिसोर्सेस आहे. म्हणजे तुम्ही साधे कोर्स वगैरे करू शकता ऍड, इन्स्पिरेशनल कोर्स, आता हे तर कोणी पण करू शकतं. जॉब, खूप साऱ्या गोष्टी जिथे तुम्ही स्वतःच, हे खूप सारे म्हणजे किती प्रोजेक्ट्स आहे बघा, 34 प्रोजेक्ट्स आहे. तुम्ही कुठे पण एका याच्यामध्ये पुल रिक्वेस्ट मारू शकता. काही ते सगळे स्टॅटिस्टिक्स पण दिसत आहेत त्याचे, सॉरी. आणि अजून एक आहे फर्स्ट टाइम कॉन्ट्रीब्युटर्स नावाचं एक होतं, कुठे गेलं, हा, फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन्स नावाचं पण एक आहे. बट मी सजेस्ट करेल इथे फक्त शिकून घ्या, इथे पुल रिक्वेस्ट नका मारू, कारण आय डोंट नो हे लोक करता का नाही ऍक्च्युली. हा, सो त्यांचा ते टॅग पण करता नाहीये वाटतं. बहुतेक.
हा, त्यांचा टॅग पण नाहीये, सो इकडे नका नका करू करू. याला. विनीत वाला अटेम्प्ट करा, बिकॉज विनीत हा. ऑलमोस्ट गिटहबचा जो ऑफिशियल ट्रेंडिंग काउंट असतो ना, त्याच्यात तो टॉप 12 प्रोग्रामर्स मध्ये लिस्टेड आहे. सो गिटहब स्टार म्हणून तो तेवढा आहे. अँड यू कॅन ब्लाइंडली ट्रस्ट ऑन व्हॉट ही हॅज प्रोव्हाइडेड टू यू. ते जे काही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहेत ते बघा तुम्ही आणि त्यानुसार करत जा. सो हा, ही रेपो पण आपल्या याच्यामध्ये टाकून देतो, ऑक्टोबर फेस्ट 2021 वाली. इथून तुम्हाला खूप सारे, आणि जनरली तुम्ही गुगलवर सर्च केलं का फर्स्ट टाइम मला रेपो हे करायची, सो कुठे जाऊ, कुठे करू मी मर्ज कोड, तर तुम्हाला दिसून जाईल. सो येस, आय थिंक कोणाला काही क्वेश्चन आहे मला विचारायचा, कारण मग संयमला मी ओव्हर करतोय गोष्टी, तो तुम्हाला दाखवेल साइन अप कसं करायचं ऑक्टोबर फेस्टला. समजलंय ना मग? हा, एकदा फक्त कन्फर्मेशन सांगून द्या हो की नाही, किंवा मग जर डाऊट असेल तर विचारून घ्या सर. तर विचारा, काय ना, आपलं चिल आहे, सगळ्या मित्रांमध्येच आहे, सो म्हणून असं काय मराठीतच नाही. घेतलं हा, की हा, नीट विचारू शकाल. Can you tell more about GSOC? हाँ, GSOC. GSOC का लेते लास्ट में लेते, एक बार ये हैक्टोबर फेस्ट वाला हो गया पूरा कि लास्ट में लेते GSOC का. आणि असं नका समजू की जीसॉक एकच प्रोग्राम आहे, खूप सारे. आउटरीच नावाचा एक जबरदस्त आहे, त्याच्यात तर $6,000 असतं स्टायपेंड. बट त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही एक कम्युनिटी म्हणून तुमच्यावर काय म्हणता, एक प्रकारे तो डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजनशी रिलेटेड, म्हणजे मुलींना जास्त करून तिथं हे असतं संधी, मुलांना पण असते. बट तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये लिहावं लागतं की अशी काय गोष्ट आहे की तुमच्यावर, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज नाही भेटल्या, इक्वल ऑपॉर्च्युनिटीज नाही भेटल्या, जसं गर्ल्सला नाही भेटत इक्वल ऑपॉर्च्युनिटीज, म्हणून मग ते डिरेक्टली टाकून देऊ शकतं की नाही मी गर्ल आहे आणि मला असं 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 वाटतंय की अजून इक्वल ऑपॉर्च्युनिटी नाही भेटली, तर गर्ल्सने तर नक्की ट्राय करा. प्लस अजून काही कोणाला वाटत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. बट आमचा असा अनुभव आहे की बॉईजला शक्यतो तिथे नाही भेटत संधी. हा, ऍज तुम्ही हे कीवर्ड ऐकले असतील, आउटरीच, इंटर्नशिप वगैरे, फॉरेनची इंटर्नशिप आहे असं तसं, तर हे ओपन सोर्स मध्येच काउंट होत असतं आणि गर्ल्सला मिळून जातं इझिली. सो बाकी हे कम्युनिटीज मध्ये तुम्ही जर ह्याचे लिंक्स पाहिले असतील की अप्लाय फॉर आउटरीच, इंटर्नशिप्स वगैरे, तर हेच ओपन सोर्स रिलेटेडच असतं ते. हो. अजून कोणाला काही डाऊट्स आहेत? आणि असं समजू नका की जीसॉक वर आम्ही सुद्धा ट्राय करायचा प्रयत्न करतो, आमचे पण रिजेक्ट होत जातात कधी कधी. सो तुम्ही तर कोणाचं चुकून रिजेक्ट झालं तर असं काही समजू नका, दरवर्षी ट्राय करत राहा, कधी ना कधी होऊन जातं ऍक्सेप्ट. आणि फॉस एशियाची भारी आहे. आय थिंक बिलाल आता जॉईन झालाय, मोहम्मद बिलाल, तू म्हटला तर फॉस एशियासाठी ट्राय करत होता मागे. सो इवन तो पण कॉन्ट्रीब्यूट करतोय. काय झालं बिलाल पुढे त्याचं? सुदर्शन, हाँ मैं स्टार्टिंग से हूँ मैं. हाँ, एक क्वेरी है. अक्टूबर फेस्ट के लिए सुनो, हाँ हाँ मतलब मिनिमम नंबर ऑफ पुल रिक्वेस्ट कुछ ऐसे है क्या? हाँ हाँ, फक्त 4 पुल 4. रिक्वेस्ट कम्प्लीट करायचं आहे. पण मी सांगतो 5 मारा आपल्याकडे, काही हा, टेन्शन नाही. एक्झॅक्टली. एखादी इनव्हॅलिड झाली तरी काही टेन्शन. और फक्त सेकेंडली 2 नाही झाला पाहिजे. हाँ, हाँ, और बोल ना. ऐसा ऐसा कुछ रूल है क्या, मतलब जिस ऑर्गेनाइजेशन को अपन कंट्रीब्यूट कर रहे हैं तो उसको कुछ मिनिमम नंबर ऑफ स्टार्स वगैरह, मतलब 100 हो, ऐसा कुछ? नाही. ऐसा कुछ नाही. फक्त त्याला ते मी म्हटलं ना, लेबल पाहिजे हॅक्टोबर फेस्ट वालं. हाँ हाँ. तर आता समज मी तुझ्या रेपोवर पण मारली पुल रिक्वेस्ट, बट तू टाकू शकतो, तुला हॅक्टोबर फेस्ट वाले हे लेबल तू देऊ शकतो. हे बघ इथे कुठे गेलं ते माझं, आपली इग्लिऑनचं क्युरेटेड रिसोर्सेस नावाची बघ ही आहे इथे. हे वाला टॉपिक मध्ये येतं. इथे अबाउट मध्ये सेटिंग्स वर गेलं का, टॉपिक्स मध्ये जाऊन हॅक्टोबर फेस्ट लिहून घ्यायचं, होऊन जातं ते. आणि पुल रिक्वेस्ट मर्ज करताना पण हॅक्टोबर फेस्ट ऍक्सेप्टेड दिलं ना तर होऊन जातं. सो तसा काहीच इश्यू नाही की स्टार वगैरे पाहिजे, मोठे ऑर्गनायझेशन पाहिजे, असं काही नाही. समज तुझा मित्र आहे त्याच्या एकच रेपॉझिटरी, 2 पण लांबची गोष्ट आहे, आणि तरी तू त्याच्या एकाच रेपॉझिटरीला कॉन्ट्रीब्युट केलं, तो एकदम नवीन आहे, 1 महिन्यापूर्वीच अकाउंट उघडलंय, तरी सुद्धा ते कॉन्ट्रीब्युशन काउंट होतं. एव्हरी कॉन्ट्रीब्युशन काउंट असं एक म्हणतात. सो काही प्रॉब्लेम नाही. ओके. फक्त ते lastly, टॅग वालं विसरू नका, ज्याला हॅक्टोबर टॅग असेल त्यालाच ते कन्सिडर करतील. सो उगाच कुठेतरी कॉन्ट्रीब्युट करत असाल तुम्ही तर ते हॅक्टोबर फेस्टच्या अंडर काउंट नाही होणार. ओके. लास्टली सुदर्शन, हाँ हाँ, हेलो, ऑडिबल? बोल. हाँ. यस.
एक सजेशन है, इंस्टेड ऑफ कंट्रीब्यूटिंग टू अदर ऑर्गेनाइजेशन, मतलब वो एक्सेप्ट करेंगे या नहीं, अपन एक काम कर सकते हैं ना, इग्लियंस पर ही एक छोटा प्रोजेक्ट बना सकते या हैं, उस पे अरे कंट्रीब्यूट भाई, करेंगे। तू किधर था इतनी देर? मैं क्या बता रहा अरे मैं हूँ? इधर ही था। अरे ये देख, ये क्यूरेटेड रिसोर्सेस वाली जो है ना अपनी, अरे अरे सुन, जो है। हाँ तूने हाँ ये बताया, मैंने देखा इस पर, तू क्या बोला, रिसोर्सेज जो भी है वो डालने हैं मतलब, है हाँ। ना? हाँ, या मैं बोल रहा एक अपन एक डेवलपमेंट वाला प्रोजेक्ट नहीं बनाते। ओके। हाँ, सो मैं ऐसा ये वाला ये देख ले। फिर कौन सा है? इग्लियन की वेबसाइट में बनाना चाहता था पर अकेले अकेले फिर मैंने कुछ किया नहीं। सो ये वाली है इग्लियन प्रोग्रामर्स डॉट गिटहब डॉट आईओ। तो इसमें ये देख, सिर्फ हेलो वर्ल्ड मैंने डाला है, तो इंडेक्स डॉट एचटीएमएल एक ही फाइल है। किसी को भी अगर इसमें पुल रिक्वेस्ट मारनी हो इसमें भी मार सकते हैं। मैं इसको भी हैकटोबर फेस्ट का लेबल दे देता हूँ। हाँ ऐसे बोल रहा था। तो जिनको भी वेब डेव आता है ना वो इसमें अपने अपने मतलब बना सकते हैं अपने कम्युनिटी की एक वेबसाइट। तो इसको अगर चाहे तो हम पब्लिश भी कर सकते हैं। मेरे पास एक डोमेन नेम भी पड़ा है, उसका भी कोई इशू नहीं है। सो एक साल के लिए मतलब फ्री में पड़ा है, तो वो वाला यूज कर सकते हैं, कोई बात नहीं। या सो ये इसकी भी मैं लिंक डाल देता हूँ कि किसी को कंट्रीब्यूट करना हो तो सीधा इंडेक्स डॉट एच टी एम एल में कर दो, पुल रिक्वेस्ट मार दो। और थोड़ा सा डिस्क्रिप्शन लिखो यार कि क्या किया है एक्चुअली, क्योंकि सब कुछ तो देखने का मतलब कोड बाय कोड हम देखेंगे नहीं। आप कहोगे कि फोटोज ऐड वगैरह किए तो हमें पता चलेगा किया है कुछ। या अजून कोणाला काही क्वेश्चन? त्या वेबसाईटमध्ये इग्लिऑनचा आयकन ऍड करून द्याल का? इग्लिऑनच्या वेबसाईट मध्ये काय ऍड करू? इग्लिऑनचं आयकन, इमेजेस या फोल्डरमध्ये या त्याचा या या आयकन कळालं प्रोव्हाइड कळालं, करून द्याल. लगेच करतो. होय. असं एक, हा एक ग्लिच आहे. जर तुम्ही पूर्ण अपलोड व्हायच्या आधीच कमिट केला ना तर मग ते वाला एरर येतो. कुठे गेलं? ओके, हा याला रिनेम पण तुम्ही मिस करून देतो. रिनेमचा ऑप्शन आय थिंक ठीक आहे, मी करून गेले याला रिनेम लोगो डॉट जेपीजी म्हणून, त्याचं काही टेन्शन नाही नंतर. ओके. येस. अजून कुणाला काही वाटतंय तर सांगा, नाही तर मग संयम पुढे कंटिन्यू करेल छोटासा डेमो की ऍक्च्युली स्टार्ट कसं करायचं आपण. ठीक आहे, ज्यांना कळलंय ते तरी हो किंवा नाही सांगा, म्हणजे अरे हा, म्हणजे काय वी नाही, कॅन मूव आपलं फॉरवर्ड. चिल मध्ये सगळं नाही तर आम्हीच कॅज्युअल. बडबड करतोय केव्हाचे, आणि आम्हाला हे हा नाही तसं कळत काय की नाही. ऐकताय की नाही. आणि सगळे तर ओळखीचेच आहे यार, कॉलवरती एक्झॅक्टली. इतक्या वेळ गप्पा मारत असतं, थोडंफार बोला. कोण हो हो कोण आहे? कळालं ऍक्च्युली. प्रणव आहे, आय हो थिंक ओके. सिद्धी, त्यानंतर कळाले प्रतीक आहे, कळाले. वैष्णवी, या अनिकेत, ग्रेट. मधुकृष्ण, यस यस यस, कुल. स्नेहा, या. ठीक आहे, जे लेट जॉईन झाले आम्ही रेकॉर्डिंग स्टार्ट केली. ठीक आहे, तर तुम्हाला जर आता वेबसाईटवर जायचं असेल तर hacktoberfest.digitalocean.com ही वेबसाईट आहे, आणि रजिस्टर करायचं असेल तर स्टार्ट हॅकिंगवर क्लिक करून तिकडे, किंवा hacktoberfest.digitalocean.com/register वर गेला तरी तुम्हाला या वेब पेजवर रिडायरेक्ट करेल. इकडे दोन ऑप्शन्स आहे, गिटहब आणि गिटलॅब. आपण गिटहब थ्रू जाऊयात. तुमचा अकाउंट गिटहब मध्ये ऑलरेडी लॉग इन असेल तर बेस्ट आहे, इकडे दाखवेल ते कोणता अकाउंट आहे. अँड यू जस्ट हॅव टू ऑथराइज हॅक्टोबर फेस्ट. ते बटन क्लिक केल्यावर ऑटोमॅटिकली तुमची स्टेप 1 कम्प्लीट होऊन जाईल. युल रिडायरेक्ट टू स्टेप 2. तिकडे तुम्हाला ईमेल ॲड्रेस वगैरे छोटेफार डिटेल्स टाकायचे आहेत. हा ईमेल ॲड्रेस तोच असेल ज्याने तुम्ही तुमचं गिटहब जो अकाउंट आहे तो लिंक केलाय. लोकेशन ऑफकोर्स इंडिया. तुम्ही पार्टिसिपंट सिलेक्ट करू शकता. अदर मेंटेनर अँड इव्हेंट ऑर्गनायझर इज टू बी क्लिक्ड बाय ऑर्गनायझेशन्स
दॅट हॅव टेकन पार्ट इन हॅक्टोबरफेस्ट. म्हणजे जे काही कम्युनिटीज वगैरे आहेत, तर त्यांचे जे लोक आहेत, कोर टीम मेंबर्स, दे कॅन बी मेंटेनर्स अँड इव्हेंट ऑर्गनायझर्स हॅज टू बी कम्युनिटी लीडर्स. ठीक आहे. नेक्स्ट इज हे 4 ऑप्शन्स आहेत अपडेट्सचे. यू कॅन क्लिक ऑन ऑल 4 or you can opt out and not click on all 4. I'll suggest की फक्त डिजिटल ओशन वाला राहू द्या, बिकॉज डिजिटल ओशन नाही काय टेन्शन नाही, नंतर अनसबस्क्राईब पण करू शकता गिव्ह यू त्यामुळे. लाईक इनसाइट्स, त्यांचे टेक्निकल वगैरे जे मेल्स वगैरे असतात ते. अँड देन यू गेट रिडायरेक्टेड टू थर्ड स्टेप. इकडे आता परत तुम्हाला सिलेक्ट करायचंय 2 त्यांचे एक्नॉलेजमेंट्स. हे झालं की यू आर रेडी टू स्टार्ट. अँड आपण थोडं रूल्स कडे जाऊयात आता. दीज आर अ फ्यू शॉर्ट रूल्स जे आपण आधी पण डिस्कस केलं होतं. तुम्ही ऑक्टोबर 1 to ऑक्टोबर 31 मध्ये कधी पण साइन अप करू शकता. अँड इट डज नॉट मीन की ऑक्टोबर 1च्या आधी सगळे सीट्स अप झालेत, सो वी कांट पुल अ रिक्वेस्ट. 31 ऑक्टोबर पर्यंत कधीही तुम्ही रिक्वेस्ट पुल अप करू शकता. या पंकजला काहीतरी डाऊट आहे आय थिंक. काय म्हणतोय पंकज? अरे सुदर्शन, ते जे पुल रिक्वेस्ट आहे ते फक्त ऑक्टोबर मंथ मध्येच करायचं का आपण कुठल्या पण मंथ मध्ये करू शकतो? नाही, ऑक्टोबर मध्येच ओके ओके. आहे. 1 महिना बराच वेळ, 4च पुल रिक्वेस्ट मारायच्या, सो होऊन जातात. आता आपण थोडे नेक्स्ट रूल्स कडे जाऊयात. तुमचे जे काही पुल रिक्वेस्ट आहेत ते मेंटेनर किंवा इव्हेंट ऑर्गनायझर एक्सेप्ट करू शकतं. अँड आफ्टर इट गेट्स एक्सेप्टेड तुम्ही एलिजिबल असतात की तुमचे पुल रिक्वेस्ट 1 किंवा 2 किंवा जितके नंबर ऑफ पुल रिक्वेस्ट एक्सेप्ट झाले तितके तुमचे डन आहे हॅक्टोबर फेस्ट अप्रूव्ह. नेक्स्ट इज की तुम्ही कोणत्याही रिपॉझिटरी मध्ये ज्याच्यात हॅक्टोबर फेस्ट टॅग आहे त्याचं पुल रिक्वेस्ट केलं अँड इफ दॅट गेट्स एक्सेप्टेड देन इट विल काउंट. अँड मग तुम्हाला स्वॅग्स वगैरे जे काही आहे यू कॅन बी एलिजिबल फॉर दॅट. ऑल्सो अ मेंटेनर कॅन रिपोर्ट युअर पुल रिक्वेस्ट. जर त्याला वाटलं 1-2च लाईन लिहिली आहे, फक्त खूप असं एकदम मायनर चेंज केलंय, तर इट काउंट्स एज स्पॅम आणि तुम्हाला अख्खं हॅक्टोबर फेस्ट मध्ये बॅन करून टाकता. यू कॅन पार्टिसिपेट इन द नेक्स्ट हॅक्टोबर फेस्ट कमिंग एनी टाइम अहेड. आणि आणखी एक मला सांगायचंय, खाली ते आलंय की 50K पार्टिसिपेंट्सला टी शर्ट भेटणार आहे. टेन्शन घेऊ नका यार, होत नाही 50,000. मला माहिती चांगल्या पद्धतीने. कितीतरी लेट पर्यंत काहींच्या पुल रिक्वेस्ट स्पॅम होऊन जातात, बऱ्याच गोष्टी होतात. सो आणि टी शर्ट जर नाही तर मग ट्री प्लांट होईल. सो दॅट इज नथिंग टू वरी अबाउट. बट तुम्हाला कळलं पाहिजे की कशा पुल रिक्वेस्ट रेस करायच्या. आणि मला तरी वाटतं, मी स्वतः अजून एक पण पुल रिक्वेस्ट रेस नाही केली आणि मी आता पुढच्या आठवड्यात करणार आहे. आम्ही दोघांनी पण नाही केलं. याचा अकाउंट तर ठेवलं होतं हे दाखवायला तुम्हाला की कसं साइन अप करायचं, एवढ्यासाठी याचा अकाउंट राहू दिलं होतं मागे. सो डोंट वरी, आम्ही स्वतः नाही केलं अजून पुल रिक्वेस्ट. आफ्टर यू कम्प्लीट थर्ड स्टेप इथे तुमचं स्टेटस दिसतं. 4 प्रोफाईलचं ते इथे टोटल कम्प्लिटेड आणि इन प्रोग्रेस. 14 दिवस झाले का इन प्रोग्रेस मधली टोटल कम्प्लिटेड मध्ये येते. सो डोंट वरी. आणि असं काही नाही 15 तारखेनंतर केल्यावर मग 14 दिवस पूर्णच नाही होणार, ते नंतर होतं पूर्ण आणि होतं सगळं व्यवस्थित. त्याचं पण टेन्शन घेऊ नका. 31 ऑक्टोबरला जरी पुल रिक्वेस्ट मारली ती पण काउंट होते. डोंट वरी. त्या वेबसाईटला काहीतरी ग्लिच आला असेल थोड्या वेळापूर्वी. आफ्टर आय क्लिक गेट स्टार्टेड मी डिरेक्टली इकडे रिडायरेक्ट होतो टू माय गिटहब प्रोफाईल. ठीक आहे. सो यू कॅन डिरेक्टली अटेम्प्ट पुल रिक्वेस्ट. आता थोडं स्वॅग्सचं बघूयात की ऑक्टोबर फेस्ट मध्ये स्वॅग्स कोणते कोणते आणि काय काय कंपनीजनी केलंय. त्यांची एक लिस्ट आहे मोठी. विल प्रोव्हाइड द लिंक इन द डिस्क्रिप्शन. ते एकदा बघा. आणि खूप कंपनीज आहे A to Z, म्हणजे तुम्हाला दिसतंय A पासूनच किती सारे तर Z पर्यंत किती जास्त कंपनीज असतील. अँड each company has their own swag requirement and other जे काही साइन अप वगैरे जे काही प्रोसेस आहे त्यांचे इश्यूज वगैरे. आणि हे अपार्ट फ्रॉम मेन बरं का, मेन वाले स्वॅग सोडून, मी जे दाखवला फोटो तो सोडून, टी शर्ट आणि स्टिकर सोडून हे सगळं वेगवेगळं आहे.
प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल. त्याचे स्वतःचे काही रूल्स पण आहे, ते वाचून घ्या. तिथे साइन अप करा. ही लिंक तुम्हाला आपल्या ग्रुपवरच टाकून देणार, व्हॉट्सअपवाला, चॅटमध्ये नको टाकू. आणि मी पण एक काम करतो, चॅट मधल्या सगळ्या लिंक्स ग्रुपवर टाकतो. VR हेडसेट वगैरे, वेबकॅम कव्हर वगैरे, तर प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे स्वॅग्स आहे. जस्ट चेक देम आउट. तुम्ही इंडिव्हिज्युअली त्यांच्या जे काही गिवन पीआर रिपॉझिटरी आहे त्याच्यात पीआर तुम्ही पुल करू शकता, अँड यू कॅन विन देअर इंडिव्हिज्युअल स्वॅग्स. ठीक आहे.